एक्शन इंडिया टीव्ही न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। कावेरी येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने सीतामाता मंदिरमध्ये अयोध्या येथील राम मंदिरातील देणगी व दानपेटी कथित दरोड्यांच्या निषेधार्थ रघुपती राघव राजाराम सत्याग्रह व पोलीस स्टेशन राळेगाव येथे दिली तक्रार। राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने अयोध्या येथील राम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कोट्यावधी रुपयांच्या कथित दरोड्याच्या निषेधार्थ रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करून पोलीस स्टेशन राळेगाव येथे जाऊन दिली तक्रार। यावेळी सचिन नाईक जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी, अरविंद वाडोणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग, राजेंद्र तेलंगे अध्यक्ष राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी, प्रदीप ठुने अध्यक्ष राळेगाव शहर काँग्रेस कमिटी, मनोज पाचघरे, मिलिंद इंगोले, अफसर अली, सय्यद प्रकाश पोपट, अंकुश मुनीश्वर, किशोर धामंदे, सुनील भास्कर, धनल गुगरूड, शेशांत केंडे, अंकित कटारिया, पुरुषोत्तम चिडे, श्रीधर थुतुरकर, मधुकर राजूरकर, स्वाती मेश्राम, कल्पना शेडमाके, वंदना पोवे, लिकायत अली, अशोक काचोळे, मोहन नरडवार व इतर काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद माहुरेसह उपसंपादक रमेश आसुटकर। आज 9/7/2026 रोजी आपण राळेगाव तालुक्यातील रावेरी या पावन नदीमध्ये आपण आलेलो आहे। या ठिकाणी आज जिल्हा काँग्रेस समिती, तालुका काँग्रेस समिती, शहर काँग्रेस समितीच्या वतीने या ठिकाणी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या ठिकाणी आंदोलनाचं वतीने घेतले आंदोलन चालू आहे। या ठिकाणी आंदोलनात आपल्या प्रमुख असलेले यवतमाळ जिल्हा काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष श्री नाईक साहेब आहेत और साहेब आज तुम्हाला या रावेरी या पावन नदीमध्ये येऊन तुम्हाला रघुपती राघव राजाराम और सत्याग्रह करण्यात आंदोलन का गरज पडली? आज आपण पाहतो आहोत की ज्या पद्धतीने अयोध्येतील राम मंदिरामध्ये जी चोरी चाललेली आहे, ही चोरी किती वेळापासून सुरू आहे आणि त्या चोरीच्या माध्यमातून जी संपत्तीची राम मंदिराच्या होते आहे ती सगळ्या या देशातील हिंदूंच्या भावनांशी हा खेळ हे त्या ठिकाणी ग्रस्त करते आहे आणि या घटनेमुळे संबंध देशातील हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत आणि म्हणून जे दोषी आहेत त्या दोषींवरती कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांना शासन झालं पाहिजे। परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई करताना दिसत नाही। उलटे जे आरोपी आहेत त्यांना वाचवण्याचं काम हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार करते आहे, हिंदूंच्या भावनांशी ते खेळ करते आहे। म्हणून या ठिकाणी आज आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये या रघुपती राघव राजाराम या सत्याग्रहाच्या माध्यमातून या दोषींवर कारवाई करण्यासाठी आम्ही हा सत्याग्रह सुरू केलेला आहे, ज्याची सुरुवात या ठिकाणी सीता मातेच्या या रावेरी येथील मंदिरातून आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि हे जे आंदोलन आहे हे रघुपती राघव राजाराम हे सत्याग्रह आहे, हा सत्याग्रह संपूर्ण जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे आणि ज्या राम भक्तांच्या ज्या भावना ज्या दुखवलेल्या आहेत त्या दुखवलेल्या भावनाच्या अनुषंगाने आम्ही सबंध जिल्ह्यामध्ये या दोषींवरती कारवाईची मागणी करणार आहोत आणि भविष्यात अशा प्रकारे कोणाची कृती करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे। देव धर्माचे पैसे हे लोक चोरतायत। आपण पाहिलं असेल की ज्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत की इंग्रजांनी या देशाच्या मंदिरांची लूट केली, या ठिकाणच्या मुघलांच्या शासनांनी, त्याच्यापूर्वी अनेक बाबराच्या शासनामध्ये अनेक परकीय लोकांनी या हिंदूंच्या मंदिरांचं दान धर्म तोडण्याचं काम केलं। परंतु आता या देशातले लोक जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांच्या संरक्षणामध्ये ही राम मंदिराची चोरी होते आहे, हे अत्यंत वाईट कृत्य या लोकांनी केलेलं आहे। या सगळ्या देशाच्या भावना आज झालेल्या आहेत। म्हणून अशांवरती दोषींवर कारवाई करण्यासाठी आम्ही आता या ठिकाणी राळेगावला जाऊन सुद्धा या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर कारवाईची मागणी तक्रारीच्या माध्यमातून करणार आहोत। नाईक साहेब, मला सांगा, आज त्यांनी रामाच्या नावाने मतं मागितली आहे, रामाच्या नावाने मताची चोरी केली आहे, एवढंच करण्याचं खासदार कुठेही पण हाताळाची पण चोरी केली आहे, जनतेची मताची पण चोरी झाली आहे, याबद्दल आपण काय सांगू शकता? आणि आज देवाची पण चोरी झाली आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने इतर एक संघटित गुन्हेगारी
चा प्रकार आहे. म्हणजे राम मंदिराच्या निर्मितीमध्ये भ्रष्टाचार झाला. राम मंदिर सुरू झाल्यानंतर राम मंदिरामध्ये येणाऱ्या देणग्यांमध्ये चोरी होते आहे. तिथे जे दानदागिने लोक जे देवाला अर्पण करत आहेत त्याच्यामध्ये घोटाळा होतो आहे. आणि हा घोटाळा केवळ राम मंदिराच्या निर्मितीपासूनच नाही तर हे अनेक मागच्या जे बाबरी मस्जिद पाडल्यानंतर जे काही हे यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी जे काही तेव्हापासून हा विलटपणे हा जो घोटाळा आहे हा कदाचित सुरू आहे की नाही कुठे अशा प्रकारची शंका आता समस्त देशवासियांना होते आहे. हे देवधर्माची तर त्यांनी केलीच केली आहे पण लोकशाहीची सुद्धा यांनी ज्या पद्धतीने हत्या चालवलेली आहे या देशाची लोकशाही संपवण्याचं जे षडयंत्र यांनी केलेलं आहे. केवळ आता हा मताची चोरी नाही तर आता उमेदवाराची चोरी देखील या माध्यमातून होते आहे. आणि आपण आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या असतील त्याच्यापूर्वी ज्या आपल्या राज्यामध्ये नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका देखील तोडण्याचं काम मोठ्या प्रमाणावरती हे महायुतीचं सरकार जे राज्यात बसलेलं आहे करते आहे. यांना कशाची लाज लज्जा उरलेली नाहीये. यांना एक प्रकारे कशा या देशातल्या संपत्तीची ओरबड करता येते ती संपत्ती कशी हडप करता येते लोकशाही कशी संपुष्टात आणता येते हे केवळ आणि केवळ या देशामध्ये चाललेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा ही लोकशाही टिकवण्यासाठी या ठिकाणच्या सर्व धर्मीयांच्या आस्था टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये संघर्ष करायचा आहे. आणि या संघर्षाची सुरुवात आज आम्ही या ठिकाणी गावांमधून त्या जिल्ह्यामध्ये केलेली आहे. शासन आहे महायुती शासन आहे एकदम फुटाणे शासन आहे. फक्त आत्ताचं देत नाही अत्यंत धर्माची चोरी होत आहे तर आळा बळकरी दोषी कारवाई केल्याने आज रायगाव पोलिसांना निर्देश पण देणार तक्रार पण देणार असे आम्ही आपल्या जिल्हाध्यक्ष सचिव नाईक यांनी सांगितलं. त्याची केली उपसंपादक विनोद मावळेसह उपसंपादक रमेश आसुकर.